तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर. नमस्कार, न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. पण जागतिक महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? या दिवशी जांभळे कपडे का घालतात? आणि जसं जागतिक महिला दिन असतं तसंच जागतिक पुरुष दिन असतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्तानं युनायटेड नेशननं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी ठरवलं होतं. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीनं विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूनं साजरा करण्यासाठी आवाहन केला. जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. युनायटेड नेशननं 8 मार्च 1975 महिला दिन साजरा करण्यासाठी सुरुवात केली होती. हा दिवस खास महिलांचा समान हक्कासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. पण 8 मार्च हीच तारीख का निवडली, यामागचं कारण काय आहे हे जाणून घेऊया. महिला दिन साजरा करण्यासाठी 8 मार्च हीच तारीख निवडण्यामागे खास कारण आहे. आजच्या घडीला महिला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात, पण आधी असं करता येत नव्हतं. पूर्वीच्या काळात महिलांना ना शिक्षण, ना नोकरी आणि ना मतदान करण्याचा अधिकार होता. 1908 मध्ये 15,000 महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरत एक मोर्चा काढला होता. मतदानाचा अधिकार, कमी तास आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या 3 प्रमुख गोष्टींच्या मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता. हा दिवस होता 8 मार्चचा. तर रशियातील महिलांनी महिला दिवस साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता. ब्रेड अँड पीस यासाठी रशियन महिलांनी 1917 मध्ये आंदोलन केलं होतं. तर युरोपमध्येही महिलांनी 8 मार्च रोजी शांतीचं समर्थन करण्यासाठी रॅली काढली होती. याच कारणामुळे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. नंतर 1975 मध्ये युनायटेड नेशननं या दिवसाला मान्यता दिली. तर भारतात मुंबई इथं पहिला महिला दिन हा 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला होता. आणि आता पाहूयात की या दिवशी जांभळे कपडे का घालतात. ब्रिटनमध्ये महिलांना हा अधिकार मिळवून देण्यात विमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन या पक्षानं महत्वाचं योगदान दिलं होतं. या संघटनेच्या ध्वजामध्ये जांभळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यात आला होता आणि हेच रंग महिला दिनाचं प्रतीक बनलं. महिलांच्या हक्काचा आणि समानतेच्या लढ्याशी जांभळ्या रंगाचं नातं असल्यानंच हा रंग महिला दिनाचं एक प्रतीक बनलाय. जांभळा असो वा गुलाबी, तसं तर आपण कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतो, त्यात काही वाद नाही. तर जसं जागतिक महिला दिन असतं तसंच जागतिक पुरुष दिन असतो का? चला पाहूया. जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबरला साजरा केला जातो, पण याला अजून युनायटेड नेशननं मान्यता दिलेली नाही. पण जगभरात 80हून जास्त देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे जसं महिलांसाठी एक दिवस महत्वाचा असतो तसंच पुरुषांना सुद्धा एक दिवस द्यायला काही हरकत नाही. तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.